भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, शब्दांचे बोट धरून आला जणू चांदोबा. नमस्कार बालमित्रांनो, मी रसिका. मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं. आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहेच. गोष्टीचे शीर्षक रामनाम नसेल तर. लंकेच्या दिशेने कूच करण्यासाठी श्रीराम समुद्र तटावर आले. सोबत सुग्रीव, लक्ष्मण, हनुमान, अंगद इत्यादी सारे आपापल्या सैन्यासह जमत होते. एका बाजूला खळखळणारा समुद्र होता, दुसरीकडे चित्कारणारी वानरं आणि इतर प्राण्यांचा सागर होता. तो अथांग समुद्र पाहून सुग्रीवाने विचारले, श्रीरामा, हा समुद्र ओलांडून पुढे कसे जाता येईल? सुग्रीवा, समुद्र देवता आपणास पहिल्या तीरावर नेऊन सोडेल. आपण तिची प्रार्थना करूया. श्रीराम म्हणाले. ते तिथे पूजा करण्यासाठी बसत असतानाच लक्ष्मणाने विचारले, दादा, तुझ्या जवळच्या शक्तीमुळे तू एक बाण सोडलास तर एका क्षणात समुद्र आटून जाईल. आपण सहजच पलीकडे पोहोचू शकू. मग अशा वेळी वेळ का वाया घालवायचा? लक्ष्मणा, आपल्या जवळ असलेल्या शक्तीचा उपयोग आपण नैसर्गिक नियमानुसार केला नाही तर विनाश होतो. दुसरीकडे जे लोक प्राप्त शक्तीचा उपयोग योग्य वेळी योग्य कामासाठी करतात त्यांनाच यश मिळते. असे म्हणून श्रीरामाने समुद्राची पूजा सुरू केली. सतत 7 दिवस पूजा करूनही समुद्र देवता प्रसन्न झाली नाही. तेव्हा श्रीरामाला राग आला. त्यांनी शेवटचा उपाय म्हणून आपल्या भात्यातला विशेष बाण काढला, ज्या बाणामुळे समुद्राचे पाणी आटले असते. तितक्यात समुद्र देवता प्रकट होऊन म्हणाली, देवा श्रीरामा, पाणी आटवू नका, कारण अनेक प्राण्यांचा जीव जाईल. आपण एक काम करावे. आपण नळ आणि नीळ यांच्याकडून दगडांचा पूल तयार करून घ्यावा. हा पूल मी माझ्या शरीरावर आनंदाने धारण करेन. नळ हा विश्वकर्मा यांचा मुलगा आहे. त्याच्यासाठी पूल बांधणे अवघड नाही. इतकेच सांगून समुद्र देवता लुप्त झाली. ते ऐकून श्रीरामाचा जय जयकार करीत श्रीरामाची सेना अत्यंत आनंदाने कामाला लागली. मोठमोठी दगड, हत्तीच्या आकाराच्या मोठ्या शिळा अशा वस्तू समुद्रात टाकायला सुरुवात झाली. काम एका झपाट्याने होत असताना नळाच्या मनात अहंकार निर्माण झाला. त्याला वाटले, केवळ माझ्यामुळेच हे मोठे काम पूर्ण होत आहे. त्याच्या गर्वामुळे एक चमत्कारच झाला. समुद्राच्या वर एक मोठा मासा आला. तो मासा समुद्रात टाकले जाईल ते सारे गिळून टाकत होता. सारे आश्चर्यचकित झाले, चिंतेत पडले. परंतु हनुमानाने जाणले की नळाला झालेल्या अहंकारामुळे हे सारे घडत आहे. तो नळाला म्हणाला, हे तू करीत आहेस? जे काही घडते ते केवळ श्रीरामाच्या कृपेने. तू आणि मी कोण आहोत? एक काम करूया. प्रत्येक शिळेवर श्रीराम लिहूया. मग बघ चमत्कार. नळालाही ते बोलणे पटले, कारण आपल्या गर्वामुळे तो मासा हे सारे गिळत आहे हे त्याला सुद्धा कळून चुकले होते. हनुमंताने नळाच्या सहकार्याने प्रत्येक शिळेवर राम लिहायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे तो मासा पुन्हा वर आलाच नाही. दूरवर श्रीराम तो प्रकार पाहत होते. रामाने एक शिळा उचलून समुद्रात टाकली, परंतु ती शिळा समुद्राच्या तळाशी गेली. श्रीरामाने दुसरी शिळा टाकली, तीही अशीच समुद्रात बुडाली.
हा प्रकार सुरू असताना हनुमान श्रीरामाजवळ जात म्हणाला, प्रभू, आपण कितीही शिळा टाका त्या बुडणारच. देवा, तुम्ही जी शिळा टाकताय त्यावर राम लिहिलेले नाही. ज्याच्याजवळ रामनाम नाही तो वाचणार नाही, तो निश्चित बुडणार. मग श्रीरामाने हनुमानाच्या म्हणण्यानुसार एका शिळेवर राम लिहून ती शिळा समुद्रात टाकली. ती शिळा समुद्रावर तरंगू लागली. हे पाहून श्रीरामाला सुद्धा आश्चर्य वाटले. एका छोट्या खारीनेही पूल बांधताना स्वतःचा महत्त्वपूर्ण वाटा उचलला. श्रीरामाने तिचे कौतुक करताना तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. तेव्हा श्रीरामाची बोटे तिच्या पाठीवर उमटली. ती आपल्याला आजही पाहायला मिळतात. अशा रीतीने समुद्रावर पूल बांधण्याचे काम पूर्ण झाले. हनुमानाने श्रीरामासह लक्ष्मणाला खांद्यावर घेतले. तो मोठा पूल ओलांडून लंकेच्या दिशेने सैन्यासह निघाला.